आंबा काजू बागायतदार आणि अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात आज देवगडमध्ये जलसमाधी आंदोलन होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व मात्र शेतकरी नेते राजू शेट्टी करताना पाहायला मिळतं। आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत। सर, आज जलसमाधी आंदोलन होतं आहे, दोन विषय घेऊन तुम्ही आपण आंदोलन करताय, काय सांगता? आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलेलं आहे। आंब्याला अतिशय तुटपुंजी अशी कलमाला 220 रुपये अशी मदत देऊ केलेली आहे। अर्थात शेतकरी ते स्वीकारणार नाहीतच, कारण ही काय भीक आहे का? एका मजुराची दररोजची मजुरी 500 रुपयेपेक्षा जास्त आहे। म्हणजे मजुराच्या अर्ध्या दिवसाची मजुरी तुम्ही एका अख्ख्या कलमाला वर्षभरासाठी देताय, जरा तरी लाज वाटली पाहिजे। आणि काजूला तर वाऱ्यावरच सोडलेलं आहे। आणि गेली 4 महिने झालं आंबा उत्पादक काजू उत्पादक आंदोलन करत असताना ही सरकारनं जी काही भूमिका घेतली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि त्याचा रोष कुठेतरी व्यक्त करावा। आणि तुम्ही आम्हाला काही मदतच करणार नसेल तर मग आम्हाला आमच्या नशिबाच्या बळावर सोडून द्या। आणि म्हणून आम्ही जलसमाधीचा टोकाचा निर्णय घेतला आहे। त्याच पद्धतीनं तुम्ही आम्हाला मदत करत नाहीच्या नाही, परत इतर वेगवेगळे प्रकल्प आणून इथल्या पर्यावरणाचं पार वाटोळं करून इथलं पर्यावरणाचं संतुलन बिघडून तुम्हाला काय मिळणार आहे आणि का आमच्या जीवाशी खेळायला लागला आहे? कारण कोकणातला भात शेती जवळपास संपल्यात जमा आहे, राहिली थोडीफार ती आंबा आणि काजू शेती राहिलेली आहे, ती संपवून कोकणाचा राजस्थान करायचं आहे का तुम्हाला? भाषा तुमची कोकणाचं कॅलिफोर्निया करायची आणि कृती मात्र कोकणाचं राजस्थानचं वाळवंट करायची, ही जे काही चाललेलं आहे ही काय बरोबर नाही आहे। आणि म्हणून लोकशाहीच्या मार्गानं हे अशा पद्धतीचा दळबदरी सरकार आमच्या वाट्याला येणार नसेल तर मग जलसमाधीच घेतलेली बरी, या उद्वेगातून हे आंदोलन आम्ही करतोय। साहेब, पालकमंत्री इथले म्हणत आहेत की जे म्हणजे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प होतं म्हणजे मुणगे असेल हिंदळे ह्या भागामध्ये, ही फक्त अफवा आहेत, सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअपवरती आलेल्या मेसेजवरती ही सगळी चर्चा आहे, फक्त असा कोणताही प्रकल्प येत नसेल तरी देखील सांगितलं प्रेसमध्ये होतं। खासदार राणेसाहेब तरी म्हणतात की होणारच प्रकल्प आणि पालकमंत्री म्हणतात होणार नाही आहे, मोठे राणेसाहेब म्हणतात की होणार। नेमकं चाललंय काय जनतेला काही कळत नाही। हा प्रकल्प होऊ नये असं आम्हाला वाटतं। याचं कारण जवळपास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वर्षाला आंबा निर्यातीतून आणि पल्प निर्यातीतून 1100 कोटी रुपयाचं परकीय चलन मिळते। आणि जर अशा प्रकारचा अणुऊर्जा प्रकल्प जर आला तर युरोपसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मार्केटमध्ये आमचं जिथं अणुऊर्जा प्रकल्प आहे तिथला आंबा ते खायला घेत नाहीत, त्यांचे अनेक बंधनं आहेत। म्हणजे एक बाजारपेठ आमची बंद होणार आहे, शिवाय त्याच्या खपावर परिणाम होणार, त्याच्यामुळं जे काय बाकीचे परिणाम होणार आहेत त्यामुळे तापमान वाढणं म्हणा किंवा मच्छीमारांच्या रोजगारावर प्रश्न निर्माण होणार आहे। तुम्ही रोजगार निर्माण करत नाही। खरं तर कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असेल तर इथल्या पर्यटनाला चालना द्या, इथला आंबा इथला काजू जगाच्या बाजारपेठेमध्ये न्या, इथलं कोकम इथला फणस त्याला प्रतिष्ठा द्या, इथल्या कृषी पर्यटनाला चालना द्या। इथला आमचा मच्छीमार आहे, त्या मत्स्य दुष्काळामुळे तोही हैराण झालेला आहे, त्याला मदत करा, तर कोकणाचा कायापालट होईल। तर कोकणातनं रोजगारासाठी विस्थापित होणारे जे तरुण आहेत ते कोकणात थांबतील, उलट बाहेर गेलेले कोकणात परत येतील। हे काय चाललं आहे? शेटजी आणि भटजींच्या घशात सगळा कोकण घालायचा उद्योग चालू आहे, हे आम्ही होऊन देणार नाही। आज तुमचं जलसमाधी आंदोलन किती वाजता सुरू होणार आणि साधारण किती जी तीव्रता असू शकते आणि किती वेळ चालू शकतं, काय असेल? साधारणपणे 11च्या दरम्यान आमचं तिथं आंदोलन चालू होईल। तिथं एक आमची सभा होईल आणि सभेनंतर मग आम्ही पुढच्या आंदोलनाची सुरुवात करू। नक्कीच आज सभा झाल्यानंतर हे आंदोलन होणार आहे आणि जे शेतकऱ्यांसाठी योग्य न्याय मिळणं अपेक्षित होतं पण ते न्याय मिळवण्यासाठी टोकाचं पाऊल जे आहे ते मात्र इथले शेतकरी नेते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होताना पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।